नमस्कार, मी नेहा जोशी. हेल्थ गाईड FYI स्टे हेल्दी स्टे इन्फॉर्म मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपल्या या प्रोग्राममध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये आपल्याला पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे या वेगवेगळ्या डिसिजेस बद्दल, रोगांबद्दल नेमकी महत्वाची आणि अत्यंत उपयुक्त माहिती देतात. होम रेमेडीज पण सांगतात. आमचे आधीचे एपिसोड बघितले नसतील तुम्ही तर जरूर बघा आणि कमेंट सुद्धा करा. आपल्या ह्या आधीच्या एपिसोडमध्ये त्यांनी आपल्याला थायरॉइड बद्दल, थायरॉइडचा हार्मोनचा इम्बॅलन्स का होतो, हायपरथायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझम याबद्दल अत्यंत महत्वाची आणि उपयुक्त माहिती पण सांगितली होती आणि होम रेमेडीज सुद्धा सांगितलेल्या होत्या. हा पण एपिसोड तुम्ही बघितला नसेल तर जरूर बघा. तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हजना पण फॉरवर्ड करा, कारण ह्याचा सगळ्यांनाच नक्कीच उपयोग होईल. सो आज आपण त्यांच्याशी डिस्कस करणार आहोत थायरॉइड बद्दलच्या गैरसमज किंवा मिसकन्सेप्शन जे आहेत त्याच्याबद्दल. सो भेटूया पुन्हा एकदा पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे यांना. डॉक्टर, पुन्हा एकदा नक्की. तुमचं खूप खूप स्वागत आणि वेळ धन्यवाद. दिल्याबद्दल थँक्यू. सो लास्ट आपल्या ह्याच्या आधीच्या एपिसोडमध्ये तुम्ही थायरॉइड बद्दल, हायपोथायरॉइडिझम आणि हायपर थायरॉइडिझम बद्दल खूपच छान, उपयुक्त आणि नेमकी माहिती सांगितलेली होतीच. पण तरी सुद्धा इतर बाकीच्या रोगांप्रमाणेच थायरॉइड बद्दल पण अनेक समज गैरसमज आहेत. सो त्याच्याबद्दल डिटेलमध्ये बोलण्यासाठी आज आपण आता परत भेटतोय. ओके. नक्की भेट. सगळ्यात पहिलं जे मिसकन्सेप्शन आहे ती म्हणजे की थायरॉइड हा डिसीज मोस्टली बायकांनाच होतो, म्हणजे पुरुषांपेक्षा सुद्धा. तो आपण तुम्ही लास्ट एपिसोड मध्ये याची कारण पण सांगितली होती की बायकांना तो का होतो. पण हे असं आहे का की प्रमाण बघता बायकांना हा जास्त होतो, आणि असेल तर का? हो हो, वर्ल्ड वाईड पॉप्युलेशन मध्ये बघितलं ना तर हे आहे, ऑब्झर्वेशनही आहे आणि प्रूव्हही झालेलं आहे की स्त्रियांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. बर. त्याची कारणं काय आहेत ह्याच्यावर आता सायंटिफिकली खूप बघितलं जात आहे. पण जसं आपण म्हणतो ना की घरातली करती असते ती स्त्री असते, तसं शरीरातली थायरॉइड ग्लँड ही करती स्त्री आहे. त्याच्यामुळे स्त्रियांमध्ये तो एक शक्तीचा जो स्रोत आहे ना, तो जेव्हा डिस्टर्ब होण्याचे चान्सेस पण तिथेच आहे, म्हणजे जिथे आहे तिथेच डिस्टर्ब होण्याचा चान्स आहे. सो त्यामुळे मे बी स्त्रियांमध्ये हे प्रमाण, त्याचा इम्बॅलन्सचे प्रमाण हे स्त्रियांमध्ये जास्त दिसतं. बरोबर. आणि तुम्ही आधीच्या एपिसोडमध्ये स्ट्रेस लेवल्स पण हाय असल्यामुळे सांगितलं होतं की स्त्रियांमध्ये स्ट्रेस लेवल या जरा जास्त हाय असतात. तर स्त्रियांनी ह्याच्याबद्दल मेन काय काळजी म्हणजे पहिल्यापासूनच घेतली पाहिजे, एक जनरलच ओव्हरऑल? कारण की हे आपण पण बघतो की बायका सगळ्याच गोष्टींचा स्ट्रेस आपल्या अंगावरच ओढवून घेत असतात, म्हणजे मुलांचा, नवऱ्याबद्दलचा, किंवा एक जनरलच घरातल्या बाकीच्या. कुटुंब व्यवस्थेत जर आपण बघितलं ना तर हे आपण नेहमीच बघतो की कारण ही व्यवस्था आपली तशी झालेली आहे आणि त्याप्रमाणे आपण वागत आलोय, म्हणून हा स्ट्रेस बिल्ड होत जातो. तसंच एखादी स्त्री एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये गेली ना तर तिथे सुद्धा ती याचप्रमाणे वागते आणि मग स्ट्रेस किंवा ते बर्डन हे तिच्यावर जास्त येतं. त्याच्यामुळे मुळातनं स्त्रियांनी स्वतः समजणं की हे काम फक्त माझं नाहीये, माझं जे काम आहे ते मी चोख करणार आहे आणि दुसऱ्यांची कामं मी ओढवून घेणार नाहीये. तिथे मी समानता लक्षात ठेवणार आहे आणि ज्याचं काम त्यांनी करायचं आहे हे मी नक्की ठासून सांगणार आहे आणि त्याच्यासाठी ते धैर्य आणायचं आहे आणि ते आणण्यामध्ये काही चुकीचं नाहीये. ज्याचं काम त्यांनी करावं. घरात सुद्धा आपण बघतो की ठरलेली कामं प्रत्येकाने आपापली केली तर खरंच हा प्रत्येकाचा, इतरांचा म्हणजे फक्त आईचा किंवा त्यातल्या स्त्रीचा नाही तर घरातल्या प्रत्येक घटकाचा स्ट्रेस हा कमी होत असतो. त्यामुळे हे उलट आद्य कर्तव्य आहे प्रत्येक स्त्रीचं की तिने प्रत्येकाला आपापलं काम करायला लावणं आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे. ते जर केलं तर तिलाही कळेल की सगळी कामं आपली नाहीयेत. आणि मग आपोआप तिचा स्ट्रेस कमी होणार आहे. म्हणजे फक्त सगळ्या संस्कारातून आपण सुपर वुमन दाखवण्याची गरज नाहीये. आपली सुपिरियरिटी ठेवायची आहे जपून आणि योग्य क्षेत्रामध्ये ती दाखवायची आहे. नाहीतर मग जॅक ऑफ ऑल ट्रेड्स होतं आणि किंग ऑफ नन असं होता कामा नये. त्यासाठी ही म्हणजे थोडक्यात आपल्या विचारांची बैठक बदलणं किंवा योग्य करणं हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे खूप गोष्टी साध्य होतील नक्कीच.
आणि मला वाटतं सगळ्या बायकांनी योग्य त्या वेळेला नाही म्हणायला शिकणं सुद्धा फार महत्वाचं आहे. हा मग तेच ना, म्हणजे नाही केव्हा म्हणू, की जेव्हा मला कळतंय की हे बरोबर. काम माझं नाहीये, ज्याचं आहे त्याने ते करायचं करायला आहे. पाहिजे. बरोबर. हे कळलं की मग ती नाही म्हणू शकेल. खरंय. आत्ता तिला ते म्हणण्यासाठी हे माहितीच नाहीये की अरे हे काम ज्याचं आहे त्याने केलं पाहिजे. बरोबर. जणांचा बदलच व्हायला हवाय. बरोबर. नक्की. आता आपण स्त्रियांच्या हार्मोन लेवल्स बद्दल म्हणजे थायरॉइड हार्मोन लेवल्स बद्दल बोलतोय. लास्ट टाइम पण आपण हे डिस्कस केलं आधीच्या एपिसोडमध्ये पण, की पिरियडच्या सायकलवरती थायरॉइडचा इम्बॅलन्स झाला तर परिणाम होतो. तर एखाद्या बाईला मुलं होण्याच्या वयामध्ये थायरॉइड जर का झालेला असेल डिटेक्ट, तर तिला प्रेग्नन्सीमध्ये काही त्याची अडचण येऊ शकते बिकॉज ऑफ थायरॉइड इम्बॅलन्स. थायरॉइड इम्बॅलन्समुळे प्रेग्नन्सी राहत नाही असं होत. बर. हा, पण थायरॉइड सिक्रेशन्समुळे जी काही कॉम्प्लिकेशन्स म्हणजे ती योग्य वेळेला चेक झालेलं नसेल आणि त्याचा परिणाम जर वजन वाढणं, पोटावरचं फॅट वाढणं, त्याच्यामुळे आतल्या अवयवांचं ऍक्टिव्हिटी, ज्या काही फर्टाईल हे ऑर्गन्स आहेत म्हणजे जसं ओव्हरीज आहेत वगैरे, त्यांची सिक्रेशन्स नीट न येणं आणि इन्फर्टिलिटी येणं किंवा प्रेग्नन्सी न राहणं हे होऊ शकतं. पण थायरॉइडचा मेन रोल हा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर हा महत्वाचा येतो. पण थायरॉइडचे इम्बॅलन्स आहे म्हणून प्रेग्नन्सी राहत नाहीये ही घटना फार होत नाही. पण त्याच्या कॉम्प्लिकेशनमुळे प्रेग्नन्सी राहत नाही हे होऊ शकतं. त्यामुळे थायरॉइडचं चेकिंग वेळच्या वेळी होणं हे तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. आणि थायरॉइड असताना सपोज प्रेग्नन्सी राहिली तर काय काळजी घेतली पाहिजे? हा, ते तर आता हल्ली डॉक्टरच काळजी घेतात. म्हणजे पण तुम्ही डॉक्टरांकडे रेग्युलर जायला पाहिजे. हे महत्वाचं आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला हे माहिती पाहिजे की थायरॉइडचा मेन इम्पॅक्ट आपण मागच्या एपिसोडमध्ये सांगितलंय की आतमध्ये गर्भामध्ये म्हणजे गर्भाशयात जो गर्भ वाढतोय त्याच्या ब्रेन डेव्हलपमेंट, त्याच्या पुढच्या बौद्धिक क्षमतेवर परिणाम होणार आहे. ते महत्वाचं कारण आहे की तुमचं थायरॉइडचं परीक्षण योग्य वेळेला पिरियडिकली हे ड्युरिंग प्रेग्नन्सी म्हणजे गर्भिणी असताना होणं गरजेचं आहे. आणि ती सिक्रेशन्स नॉर्मल टिकवणं हेही महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी काही गोळ्या घ्याव्या लागल्या तर ह्या जरूर घ्यायला पाहिजेत. डिलिव्हरी झाल्यानंतर काही काळानंतर ह्या गोळ्या बंदही होऊ शकतात. त्यामुळे असं नाही की प्रेग्नन्सीत घ्याव्या लागल्या म्हणजे आता मला लाईफ लॉंग घ्याव्या लागतील. खूप लोकांचं हे म्हणणं असतं की मला आता ते जन्मभर गोळ्या घ्यायच्या नाहीयेत म्हणून मी आत्ताच चालू करत नाही. तर हा शुद्ध वेडेपणा आहे. म्हणजे काही वेळेला तर तुम्ही वेळच्या वेळी लक्ष देऊन जर गोळ्या नियमित घेतल्या तर काही काळानंतर त्या जाऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या गोळ्या जाऊ दे, नंतर बंद होऊ दे किंवा नको होऊ दे, पण आज तुम्ही हेल्दी राहता आणि उद्यासाठीची तयारी शरीराची हेल्दी आयुष्याची करता, हे सगळ्यात महत्वाचं प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. घाबरून म्हणजे आता जसं की एखादा मनुष्य तुमच्यावर हल्ला करायला आलाय आणि तुम्ही डोळे बंद केलेत तर तो हल्ला करायचा थांबणार आहे का? तो थांबणार नाहीये, तो तुम्हाला मारणारच आहे. त्याच्याऐवजी ते हात डोळ्यावर नेण्याऐवजी ते 2 हात करायला शिका. तसंच एखादा तुमच्याकडे डिसीज येतोय असं वाटलं किंवा आपल्याला काही इम्बॅलन्स होतंय वाटलं तर त्याला फेस करा. त्याच्यापासून पळून जाऊ नका. म्हणजे तुम्ही खूप आजार हे आटोक्यात ठेवणार आहात. बरोबर. आधीच्या एपिसोडमध्ये आपण हायपोथायरॉइडिझम मध्ये वजन वाढतं आणि हायपर मध्ये कमी होते बघितलं. तर एखाद्याचं वजन वाढत असेल तर ह्याचा अर्थ त्याला थायरॉइड असतोच का? आणि जर हायपोथायरॉइडिझम मध्ये वजन वाढलं तर ते कमी होणं अशक्य असतं, असा पण एक समज आहे. म्हणजे हा गैरसमज आहे का, हे तुम्ही सांगा. नाही, प्रत्येक जाड माणसाला किंवा ओबेज माणसाला थायरॉइडचा डिसीज असतो असं नाही. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी मला थायरॉइड असेल म्हणून मी जाड आहे असं म्हणून सोडायचं नाहीये. ओबेसिटी असेल तर त्याच्यावर प्रयत्न हे करायचेच आहेत. पण थायरॉइडमध्ये जर वजन वाढलेलं असेल म्हणजे थायरॉइड इम्बॅलन्समुळे जर वजन वाढलेलं असेल तर ते कमी करणं खरंच अवघड होतं. जे गोळ्यांनी तुमचं थायरॉइडची सिक्रेशन्स नॉर्मल होतात, त्यामुळे बाकी फंक्शन्स चांगली सुरू होतात. किंवा त्या थायरॉइड इम्बॅलन्समुळे अंगावर आलेली सूज वगैरे असेल तर ती कमी होते. पण वजन कमी होणं हे थोडं दुरापास्त असतं. त्याच्यासाठी तुम्हाला स्पेशल एफर्ट्स हे घ्यावेच लागतात.
त्याच्यामध्ये काही औषधं आहेत, काही घरगुती औषधं आहेत. आपण ओबेसिटीवर बोललो आहे. ते अनेक उपाय आहेत की ते तुम्ही करा. थायरॉइडची गोळी थायरॉइडच्या जागी ती घेत राहा. पण हे जे झालेले परिणाम आहेत, म्हणजे आधी वाढलेलं वजन आहे ते कमी करण्यासाठी इतर उपाय करणं हे गरजेचंच असतं. बरोबर. डॉक्टरांनी आता उल्लेख केल्याप्रमाणे आमच्या ओबेसिटीच्या एपिसोडमध्ये डॉक्टरांनी अनेक घरगुती उपाय, व्यायाम, आहारामधले बदल हे सगळं सुचवलेलं आहे ओबेसिटी कमी करण्यासाठी. त्याचप्रमाणे आमच्या थायरॉइडच्या पहिल्या एपिसोडमध्ये सुद्धा हायपोथायरॉइडिझममध्ये वजन प्रमाणात ठेवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी सुद्धा त्याच्यात सुद्धा त्यांनी उपाय सुचवलेले आहेत. हे एपिसोड्स बघितले नसतील तर जरूर बघा, नक्कीच उपयोग होईल. आपण आधीच्या एपिसोडमध्ये तुम्ही हे सांगितलं होतं की हायपोथायरॉइडिझम मध्ये पालक, ब्रोकली, कॉलीफ्लॉवर किंवा कोबी यासारखे पदार्थ जास्त खायचे नाहीत. तर एरवी सुद्धा म्हणजे ज्याला थायरॉइडचा काही तसा इश्यू नाहीये अशा वेळेला पण जर का एखाद्याने आता फॉर एक्झाम्पल ब्रोकली खूप न्यूट्रियंट्सनी पॉवर पॅक्ड आहे असं एक हे आहे, त्याच्यामुळे जर का रोज रोज आपण ब्रोकली खाल्ली किंवा यापैकी या सगळ्या भाज्या रोजच जास्त प्रमाणात खाल्ल्या तर त्याच्यामुळे थायरॉइडचा इम्बॅलन्स होण्याचा पॉसिबिलिटी आहे का? होय. तुमच्या शरीराला पचणार नाही त्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही खाल्लं तर नक्की परिणाम होऊ शकतो. ज्यांना थायरॉइड इम्बॅलन्स आहे त्यांनी खाल्ली तर तो जास्त वाढू शकतो. त्यामुळे प्रमाणात हे खायचं आहे. आणि खाण्यासाठी मी म्हटलं तसं की ते पाण्यात भिजवून त्यातले काही घटक पाण्याद्वारे काढून टाकून तो खाणं. कोबी, फ्लॉवर वगैरे की जे नेहमीच्या आपल्या आहारात असतात त्याचा उपयोग त्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. आणि कुठल्याही याचा अतिप्रमाण हे वाईटच आहे ना. सो ब्रोकोली पॉवर पॅक आहे म्हणून रोज मी खात बसले तर ते खाल्ल्यामुळे इतर घटक मी खाणार नाहीये आणि ते न्यूट्रिएंट्स न गेल्यामुळे मला थायरॉइड होणार. म्हणजे ब्रोकोलीने होईल की नाही हा वेगळा भाग आहे, पण न्यूट्रिएंट्स प्रॉपर न गेल्यामुळे मला इम्बॅलन्स होऊन वेगवेगळे आजार होणार. बरोबर. अतिशयोक्ती न करता बॅलन्स डाएट, सगळे न्यूट्रिएंट्स मिळणारं घेणं हे कुठल्याही परिस्थितीत अतिशय महत्वाचं आहे आपल्यासाठी. नक्कीच. ओके. आता नुसत्या डाएट वरती थायरॉइड कंट्रोल करता येऊ शकतो का? म्हणजे तुम्ही सांगितलं की जे हायपर किंवा हायपोथायरॉइडिझम जे काही असेल त्याप्रमाणे कुठले पदार्थ खायला पाहिजेत, खाऊ नयेत किंवा सगळे तुम्ही आता उल्लेख केल्याप्रमाणे सगळे न्यूट्रियन्स असणारे पदार्थ, बॅलन्स फूड वगैरे घेऊन विदाऊट एनी औषधं किंवा गोळी नुसत्या डाएट वरती आपल्याला थायरॉइड हा बॅलन्स करता म्हणजे थायरॉइडचे हार्मोन्स बॅलन्स करता येतात का? लक्षणं कुठली आहेत आणि केव्हा किती दिवसाच्या काळामध्ये ते लक्षात आलेलं आहे ह्याच्यावरच हे आपण नक्की सांगू शकतो. की जसं की थोडासा काहीतरी मला बदल जाणवतोय आणि त्यावेळेला बरोबर थायरॉइडचं चेकअप झालंय, जस्ट TSH लेवल थोड्या वाढलेल्या आहेत, अशा वेळेला डेफिनेटली तुमच्या आहाराचा तुम्ही परीक्षण केलं पाहिजे. त्याच्यात आपण म्हटलो तसं की थायरॉइड फंक्शन डिस्टर्ब करणारे घटक जास्त असतील तर ते कमी करणं, त्याच्याबरोबर जे सपोर्ट करणारे आहेत पदार्थ ते घेणं आणि तुमची पोषण मूल्य आहारातली व्यवस्थित करणं आणि ह्याच्याबरोबर थोडासा व्यायाम करणं, हे जर केलं तर निश्चितपणे तुम्ही बॅलन्स साधू शकता, रिकव्हरी होऊ शकते. त्याच्याच बरोबर आयोडीनचा एक खूप महत्वाचा रोल आहे की आयोडीन अतिशय महत्वाचं आहे, आवश्यक आहे. पण थायरॉइडमध्ये हेही लक्षात ठेवलं पाहिजे की आयोडीन सुद्धा बॅलन्स प्रमाणात गेलं पाहिजे. तुमच्या शरीराला गरज नसताना जर आयोडीन जास्त जात असेल, म्हणजे तुम्ही न्यूट्रिशन व्यवस्थित घेताय, न्यूट्रिएंट्स व्यवस्थित असलेला आहार घेताय आणि आयोडीन पण जास्त घेताय, तरी सुद्धा थायरॉइड होऊ शकतं. म्हणजे थायरॉइडमध्ये इम्बॅलन्स येऊ शकतो. सो तुम्ही आयोडाइज मीठ खाताय तर त्याच्यात तुमचा आहार कसा आहे हा महत्वाचा भाग आहे. आहारात जर न्यूट्रिएंट्स व्यवस्थित नसतील तर आयोडाइज मीठ अगदी कंपल्सरी खाणं गरजेचं आहे. पण न्यूट्रिएंट्स चांगले असतील, योग्य फळांचा वापर करत असाल तर आयोडाइज मिठाबरोबर साधं मीठ घेणं, सैंधव मीठ खाणं ह्या पण महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे हा पण त्याच्यामध्ये महत्वाचा विचार ठेवायचा आहे.
लक्षामध्ये प्रत्येकाने. बरोबर. आपल्या दिनचर्या या एपिसोडमध्ये सुद्धा डॉक्टरांनी आपल्याला विविध प्रकारची मिठं कुठल्या प्रमाणामध्ये किंवा कुठल्या पदार्थांमध्ये किंवा कशी बॅलन्समध्ये आपण खाऊ शकतो आणि त्याचा आपल्या शरीराला चांगला उपयोग करून घेऊ शकतो याची पण माहिती दिलेली आहे. सो त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा एपिसोड नक्की बघा. सो आयोडीन आपण म्हणजे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सगळे न्यूट्रियन्स मिळत असतील तर प्रत्येक गोष्टीमध्ये आयोडाइज सॉल्ट घालण्याची गरज नाहीये, राईट? पण म्हणजे हे हो. कधी ओळखायचं की आपण हे आयोडीन जास्त खातो? कारण की आजकाल म्हणजे रादर हे पहिल्यापासूनच हे सगळीकडे जाहिरात असतेच किंवा आपण वाचतो पण की थायरॉइडचा प्रॉब्लेम नाही येण्यासाठी आयोडीन पोटात जाणं महत्वाचं आहे. तर म्हणजे नक्की प्रमाण आयोडीनचं किती आपल्या पोटात गेलं पाहिजे? आयोडीनचं प्रमाण किती गेलं पाहिजे ह्याच्यापेक्षा महत्वाचा विचार म्हणजे आपण काही ग्रॅम मध्ये मोजून खाणार नाही आहोत बरोबर आहे. किंवा मी 6 ग्रॅम मीठ खाते का 3 ग्रॅम मीठ खाते हा विचार करणार नाही आहोत. मग बरोबर. आपण काय लक्षात घ्यायचंय की मी जे काही खाते ते मी नीट माझ्याकडून शरीर माझं नीट पचवतंय ना ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जी काही सीझनल फळं येतात, ज्या सीझनल भाज्या येतात त्या मी त्या त्या प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत. जसं की आपण आता बघतो ना की आंबा हिवाळ्यात आंबा येतो. तर तो अशा प्रदेशात ज्या प्रदेशात त्यावेळेला उन्हाळा आहे त्या ठिकाणी जर आंबा पिकवला असेल आणि तो तुम्ही खाल्ला तर चालेल. पण रत्नागिरीत तुम्ही हिवाळ्यात आंबा पिकवताय आणि तो खाताय तर दॅट इज अननॅचरल किंवा अगेन्स्ट नेचर. मग ते तुमच्या शरीरामध्ये डिस्टर्बन्स देणार आहे. त्यामुळे तुम्ही आहारात जर ताजं अन्न, नुकतं शिजवलेलं अन्न, त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक बदलून खात असाल, फळांचा वापर करत असाल तर मी किती आयोडीन खातीये ह्याचा विचार करण्याची गरज नाहीये. आयोडाइज्ड मीठ सुद्धा इझिली आता अवेलेबल आहे तर तेही मध्ये मध्ये खा आणि साधं मीठ किंवा खडे मीठ जे म्हणतो आपण तेही तुम्ही आहारात घ्या. त्यामुळे मग तो बॅलन्स आपोआप साधणार आहे. बरोबर. लहान मुलांमध्ये थायरॉइडचं प्रमाण असं म्हणजे किती आहे? लहान मुलांना पण होऊ शकतो का थायरॉइड? हा, लहान मुलांना पण होतो. म्हणजे काही काहींना तर कंजनायटल म्हणजे जन्मतःच थायरॉइडची सिक्रेशन्स कमी असणं हा टाईपचा आजार खूप जणांमध्ये दिसतो. काही काहींना थायरॉइड ग्रंथी अभाव असतो. तर मग अशा मुलांना मात्र आयुष्यभर थायरॉइडची गोळी घेणं गरजेचं असतं जेव्हा असा तो जन्मतः आलेला आजार म्हणून असेल तर. बऱ्याच जणांना असा एक समज असतो की अल्टरनेट थेरपीज मुळे पण आपण थायरॉइड मध्ये बॅलन्स आणू शकतो. म्हणजे जी ॲलोपॅथीमध्ये रोजची गोळी घ्यायला लागते ती गोळी घ्यायची गरज नाहीये. तर याच्यात कितपत तथ्य आहे? म्हणजे अल्टरनेट थेरपीज प्लस लाईक होमिओपॅथी किंवा आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी वगैरे ह्या सगळ्या. नॅचरोपॅथी, बरोबर बरोबर. या सगळ्यामध्ये प्रत्येकाने प्रत्येक शास्त्राने आपापल्या एक्सपिरियन्सनुसार उपाय दिलेले आहेत आणि ते तेवढे इफेक्टिव्ह सुद्धा होतात. पण त्याच्याबरोबर शेवटी तुमची दिनचर्या ऋतुचर्या ही तुम्ही सांभाळावीच लागते. तर तुमची ती गोळी पूर्ण सुटू शकते आणि तुम्ही स्वस्थ आयुष्य उपभोगू शकता. पण त्याच्याबरोबर तुम्ही जे काही नियम दिलेले आहेत त्या नियमात राहणं हे फार गरजेचं असतं. फक्त काय होतं की खूप थायरॉइडची सिक्रेशन्स इम्बॅलन्स झालेली आहेत आणि महत्वाचे इव्हेंट शरीरामध्ये घडणार आहेत. अशा वेळेला नक्की दोन्ही पॅथी म्हणजे ॲलोपॅथीचं टॅबलेट की डायरेक्ट जे तुम्हाला हॉर्मोन्स पुरवणार आहे आणि अल्टरनेट पॅथी की जी तुमच्या शरीराच्या म्हणजे इतर घडामोडींवर काळजी घेणार आहे. असं कंबाईन थेरपी किंवा फ्युजन थेरपी तुम्ही वापरून स्वस्थ राहू शकता. ह्याच्यामध्ये जे प्राणायामाचं आता प्राणायाम वगैरे खूप लोकांना माहिती आहे, करतही असतात. तर त्याच्यामध्ये प्राणायामामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी आहेत कारण प्राणायाम हा तुम्हाला बॅलन्स साधून देणार आहे. म्हणजे तुमची शिवशक्ती किंवा सूर्यचंद्र हे जे 2 हाफ आहेत ते दोन्ही बॅलन्स ठेवण्यासाठी प्राणायाम मदत करतो. त्यामुळे जर तुमचा थायरॉइड इम्बॅलन्स झालेला असेल, मग तो जर हायपोथायरॉइडिझम असेल तर तुम्ही कपालभाती, भस्त्रिका ह्या टाईपचे प्राणायामातले प्रकार हे जास्त करा. आणि जर ते हायपर साईडला असेल, जास्त सिक्रेशन्स होत असतील तर अनुलोम विलोम व्यवस्थित करणं हे खूप गरजेचं राहील किंवा त्याच्याबरोबर थोडीशी शीतली, सितकारी
हे व्यायाम प्रकार, प्राणायामातले प्रकार तुम्ही करा. आणि ह्या सगळ्याचा शेवटी बॅलन्स साधणं किंवा स्टॅबिलिटी देणं ह्याच्यासाठी ओंकार साधना करा. बर. आणि गायडन्स कुणाच्या तरी पर्सनल गायडन्स मध्ये करा, तर त्याचे उत्तम रिझल्ट आहेत. ओके. आपल्या या आधीच्या एपिसोडमध्ये तुम्ही काही होम रेमेडीज आपल्याला सांगितल्या पण आहेत, हायपो आणि हायपर थायरॉइडिझम दोन्हीसाठी. पण अजूनही काही होम रेमेडीज जर का थायरॉइडचा प्रॉब्लेम इम्बॅलन्स झालेला असेल तर तुम्ही सांगू शकाल का? हो. थायरॉइड जेव्हा जास्त प्रमाणात सिक्रेशन्स होतात, म्हणजे त्याला आपण हायपर थायरॉइडिझम म्हणतो, त्यावेळेला उष्ण पदार्थ जसं टाळायचं आपण म्हटलं आहे ना, त्याप्रमाणे पोटाच्या म्हणजे आतड्यांची ताकद वाढवणारे असे बेलपाकासारखे पदार्थ, की जे आपण मुरंबा किंवा आवळ्याचा मोरावळा खातो, तसं बेलाचा बेलपाक करतात, तो सुद्धा आहार घटक म्हणून तुम्ही घेतला तरी चालणार आहे. तसंच त्या हायपोथायरॉइडिझम जेव्हा होतो त्यावेळेला हळद, मिरे, मध यांचा वापर आहारात म्हणून करायचा आहे जास्त. म्हणजे हळद कशी, तर दूध, नुसतं दूध घेत असाल तर दूध हळद घ्या. एखादं फळ खात असाल तर त्याला मिरे लावून खा, म्हणजे मिऱ्याची पावडर करून ती लावून खा, तर त्याचे आणखीन थायरॉइडचा बॅलन्स करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. नंतर जे काही पदार्थ म्हणजे आहार घटक खाणार आहात ते जसं आपण ताजे घ्या म्हटलंय ना, तर त्याच्यामध्ये ज्या ज्या पदार्थांमध्ये आलं मॅच होतं अशा पदार्थांमध्ये किंवा भाज्यांमध्ये आल्याचा वापर वाढवा. तर हे तुमचं शरीरातलं मेटाबॉलिझम बॅलन्स करायला मदत करणार आहे आणि त्यायोगे थायरॉइडवर जो स्ट्रेस आलाय तो कमी होऊन थायरॉइड फंक्शन नॉर्मल होण्यासाठी मदत करणार आहेत या गोष्टी. आणि ह्याच्याबरोबर पाण्याचा इंटेक हा खूप महत्वाचा आहे, की पाणी जे प्यायचे. जर हायपोथायरॉइडिझम मध्ये तुम्ही जास्तीत जास्त वेळ गरम पाण्यात पित राहिलात तर तो एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट शरीरावर देणार आहे. आणि हायपर थायरॉइडिझम मध्ये उकळून गार केलेलं पाणी जर प्यायलात तर ते मदत करणार आहे. हा महत्वाचा त्यातला फरक आहे. त्यामुळे डॉक्टर तुम्हाला सांगतात तुम्ही हायपोथायरॉइडिझम आहात का हायपर मध्ये आहात, मग तेव्हा आपण आपल्या घरच्या आहारामध्ये रोजच्या सवयींमध्ये बदल केले तर निश्चित सपोर्टिव्ह काम होणार आहे. सो तुम्ही आज परत खूप छान उपयुक्त अशी थायरॉइड बद्दल माहिती दिली. अर्थातच आमचे सगळे गैरसमज पण दूर केलेत आणि अजूनही खूप उपयुक्त अशा सोप्या होम रेमेडीज सुद्धा थायरॉइडच्या इम्बॅलन्ससाठी, म्हणजे इम्बॅलन्स जाण्यासाठी सांगितल्या. तुमचा वेळ दिल्याबद्दल परत एकदा तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद. तर आमचा ह्या आधीचा थायरॉइडचा एपिसोड तुम्ही बघितला नसेल तर जरूर बघा. त्याच्यात सुद्धा तुम्हाला थायरॉइड, हायपर थायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझम याबद्दल अत्यंत उपयुक्त महत्वाची माहिती मिळेल. आणि आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा डॉक्टरांनी आपले अनेक गैरसमज तर दूर केलेच, पण आपल्याला अनेक उपयुक्त टिप्स आणि होम रेमेडीज सुद्धा सांगितल्या आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब करून एक अतिशयोक्ती न करता बॅलन्स डाएट घेऊन योग्य तो व्यायाम करून आपण थायरॉइडला आपला मित्र बनवून त्याच्याबरोबर खूप आनंदी आयुष्य पण जगू शकतो. सो काळजी करू नका, काळजी घ्या. आणि त्यासाठीच आमचे हे एपिसोड्स आहेत, तुम्हाला योग्य ती इन्फॉर्मेशन देण्यासाठी. सो स्टे इन्फॉर्म सो दॅट यू कॅन स्टे हेल्दी. तुम्हाला डॉक्टरांना जर कन्सल्टेशनसाठी भेटायचं असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला त्यांचा नंबर दिसत असेल, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना कन्सल्टेशनसाठी जरूर भेटू शकता. सो आज इथंच थांबूया, पुन्हा भेटू. तोपर्यंत काळजी घ्या, कीप स्माइलिंग. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब पण करा. या आधीचे एपिसोड्स पण बघा आणि त्याच्यावरती तुमच्या काही कमेंट्स असतील तर ते आपण जरूर करा. थँक्यू.